आपण श्लोक बघूया. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अनुवाद कोण वाचतंय? हरे कृष्णा. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता तुम्हाला म्हणजे आधी पण बराच वेळा मी बोललेलो. जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान बोलायला चालू करतात, त्यावेळी त्यांचे जी श्लोक होते त्या श्लोकांमध्ये असा एक टोन होता ज्याच्यामुळे कृष्ण इतर प्रकृतीची तारीफ करतील किंवा देवी देवतांची तारीफ करतील किंवा यज्ञाची तारीफ करतील किंवा कर्माची तारीफ करतील असं होतं. आणि कर्मयोग किंवा सकाम कर्मयोग किंवा निष्काम कर्मयोग किंवा ज्ञान योग किंवा ध्यान योग, हठयोग, अष्टांग योग वगैरे ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता तो मार्ग दाखवत होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अगदी स्वतःला असं संपूर्णपणे एक्सपोज नव्हतं केलं की ते सुप्रीम आहेत, सर्वे सर्व आहेत, हे एक्सपोज नव्हतं केलं. जसा जसा भक्तियोग सुरू झाला तेव्हा त्यांनी स्वतःबद्दल माहिती द्यायला चालू केली. कारण ते टॉपमोस्ट आहे म्हणून. आता असे काही वर्सेस तुम्हाला 8व्या अध्यायात सापडतील जे पूर्णपणे डायरेक्ट वर्सेस आहेत. असा इनडायरेक्ट मार्ग नाहीये. म्हणजे मुलगा आईकडे जेव्हा त्याला भूक लागते त्यावेळी तो आईला डायरेक्टली जर सांगितलं तर आईला जास्ती आवडेल. जर मुलगा जर बाजूच्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की माझ्या आईला सांगा मला भूक लागली, तर त्या आईला विचित्र वाटेल ते. तसं इकडे इकडे कृष्ण बोलतायत डायरेक्टली, तुम्ही माझं स्मरण करा, तुम्ही माझ्याकडे याल. हम्म. आणि हा जसं मी काल लिहिलेलं त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, हा जो श्लोक आहे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्सेस आहे भगवद्गीतामध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ऍक्शन घेतो, त्या ऍक्शनच्या रिझल्ट बद्दल आपल्याला माहिती नसते की बाबा काय रिझल्ट मिळेल आपल्याला म्हणून. हं? बरेच लोक म्हणजे स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतील किंवा एखादी प्रॉपर्टी घेतील, गाडी घेतील, बंगला घेतील, जॉब चालू करतील, त्यावेळी पुढे काय होणार आहे माहिती नसतं. पण इथे भक्तियोगामध्ये कृष्ण कोणतंही डाऊट ठेवत नाहीये. कृष्ण सांगतोय इथे, तुम्ही भक्ती माझी केली तर तुम्हाला काय मिळेल ते कन्फर्म करतोय तो. आणि तरी सुद्धा ज्या व्यक्तींना डाऊट असेल की बाबा कृष्ण बोलतोय खरं आहे पण बाबा तरी सुद्धा मनात किंतु परंतु आहे, तर म्हणून तो याती नास्त्यत्र संशय, ह्यात मुळीच संशय नाही म्हणून तो अजून रिकन्फर्मेशन देतोय. हम्म? तर आतापर्यंत काय झालंय, 4थ्या श्लोकापर्यंत अर्जुनानी 8व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये 8 प्रश्न विचारले भगवानांना. त्या 8 पैकी 7 प्रश्नांची उत्तरं भगवानांनी 2 श्लोकांमध्ये म्हणजे तिसऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये दिली. आता 8वा प्रश्न जो त्याचा होता की मरते समयी, ओके, प्रयाण काले, मरते समयी की जे तुझी भक्ती करतात त्यांचं काय होतं, हा त्याचा प्रश्न होता. त्यांना काय गती मिळते. तर कृष्णानी पहिल्याच श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचं डिटेलिंग जे केलेलं आहे ते 6व्या श्लोकापासून 28व्या म्हणजे 8व्या अध्यायाचा जो शेवटचा श्लोक आहे तोपर्यंत त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे. जी व्यक्ती पीएचडी वगैरे करतात ना, त्यांना हा अध्याय जो आहे तो एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी घेतला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये भगवानांनी काय केलंय, प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर दिलंय, इनडायरेक्ट उत्तर पण दिलंय. तुम्ही स्मरण केलं भगवानांचं तर काय होईल, स्मरण नाही केलं तर काय होणार, कोण स्मरण करतं कोण नाही करत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या लोकांनी कशा प्रकारचं स्मरण केलं पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. कोणत्या वेळी स्मरण केलं पाहिजे, कोणत्या वेळी तुम्ही देहत्याग केला तर तुम्हाला काय मिळेल. बऱ्याच बऱ्याच वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी हा जो प्रश्न आहे आणि त्याची उत्तर आहे ते असं प्रॉपर अनालिसिस करून भगवानांनी इथे उत्तर दिलंय. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ दिस होल 8 चॅप्टर आपल्याला ते समजून येईल आता.
तर कृष्णाने इथे काय सांगितलंय, अंतकाले च माम एव स्मरण, म्हणजे अंत्यकाली म्हणजे मृत्यू समयी जो श्रीकृष्णांचं स्मरण करतो तर मुक्त्वा कलेवरम, हा कलेवरम म्हणजे देह, त्याच्यापासनं मुक्त होतो तो. हा. आणि मदभावम, माझं स्वरूप जे आहे त्याची प्राप्ती करतो तो. यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. हे जे स्मरण जे आहे ते असं अशा प्रकारचं स्मरण नाही की बाबा कधी कधी आपल्याला बऱ्याच जुनी मित्र असतात, ते आपल्याला आठवतात, काही घटना आठवतात, पण नंतर एक 5-10 मिनिटांनी परत आपण आपल्या कामामध्ये गुंततो आणि आपण त्यांना विसरून जातो. हे स्मरण अशा प्रकारचं स्मरण नाही आहे. हे कॉन्स्टंट स्मरण आहे. हा. म्हणजे कृष्णा व्यतिरिक्त त्या व्यक्तीला दुसरं काही सुचतच नाही, अशा प्रकारचं स्मरण आहे. तर ह्या, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे हे मागे काही वेळ आधी पण सांगितलेलं आहे तुम्हाला, पण तरी सुद्धा आता कॉन्टेक्स्ट अप्रोप्रिएट आहे म्हणून मी परत सांगतो मी हे. तर मृत्यू समयी कृष्णाचं स्मरण करणं तुम्हाला कोणाला वाटतं की सिंपल आहे म्हणून, कोणाला वाटतं डिफिकल्ट आहे? कोण सांगेल? प्रभूजी हे हो. हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. मृत्यूकाली मृत्यूकाली आपण ज्यावेळेला म्हणजे त्या मृत्यूच्या छायेवरती असो, माहिती नाही आपली कशी अवस्था असेल. मे बी आपल्याला श्वास पण घेता येत नसेल, आपल्याला कळत नसेल. म्हणजे जनरली सुद्धा आपण एखाद्या लाईक जेव्हा ठसका लागतो त्यावेळेला सुद्धा आपण म्हणजे लाईक खोकण्यामध्ये जास्त बिझी असतो, आपल्याला आपले हावभावामध्ये बिझी असतो. पण अशा वेळेला मे बी लाईक आपले आई वडील सुद्धा आपल्याला आठवत नाही. तर हं, मग त्या समयी हे खूपच खूपच डिफिकल्ट मला वाटतं. खूप डिफिकल्ट आहे, बरोबर. प्रभू आणखीन एक ऍड करायचं होतं. हा. तुम्ही सांगितलेलं मर्त्याक्ष आणि हजारो लाखो विंचू डंक मारतात आणि जेवढा त्रास होतो तेवढा त्रास मरत्या वेळी होतो. तर अशा परिस्थितीत आपल्याला काय आठवणार आहे बरोबर. ते, हे थोडं. बरोबर. प्रभूजी, मला असं वाटतं की जो भक्तीच्या परमपदावर आहे किंवा ज्याच्या चेतनेमध्ये फक्त परमेश्वराचं नाव आहे, त्याला कदाचित ती चेतना बरोबर त्यावेळेला ते नाव परम म्हणजे परमेश्वराचं नाव येऊ शकतं, असं हम्म. मला वाटतंय. बरोबर. म्हणजे कृष्ण इथे आपल्याला हे तर सांगतोय की जो मरतेसमी माझं स्मरण करतो, जर का हे स्मरण इम्पॉसिबल असतं तर कृष्ण बोललाच नसता की बाबा स्मरण करता येतं म्हणून. ज्या ज्या प्रकारे तो इथे बोललाय एवढं तर नक्की क्लिअर होतं की स्मरण करणं हे पॉसिबल आहे, पण सगळ्यांनाच ते पॉसिबल आहे असं नाहीये. मग कोणाला पॉसिबल आहे आणि कोणाला नाहीये ते समजणं आपल्याला आवश्यक आहे, आणि ते त्याची क्लॅरिटी तो आपल्याला देतो पुढच्या श्लोकांमध्ये. इथे गंमत काय होते की बऱ्याच लोकांना वाटतं की कृष्ण किंवा देव, जर जनरिकली आपण म्हटलं तरी, तर की देव इज लाईक फिलर बोलतो ना आपण आयुष्यामध्ये, एक फिलर आहे. फिलर म्हणजे की थोडीशी जागा कुठेतरी बाकी आहे तर त्याच्यात ती जागा म्हणून ती देवाचं हे भरलं. म्हणजे काय की बाकीच्या सगळ्या गोष्टी मला इम्पॉर्टंट आहेत, देव जर का मला वेळ मिळाला, बाकी अक्षरशः म्हणजे काही करण्यासारखं नाही, झोपून झोपून कंटाळा आलाय, क्रिकेट बघून, पिक्चर बघून, पार्ट्या करून, इकडे जाऊन सगळं कंटाळा आला आता मला, आता थोडासा मला वेळ वाटतोय, चल रे बाबा 2 शब्द देवाबद्दल काहीतरी विचार करू, बोलू आपण. तर हे जेव्हा आपण देवाला अशा प्रकारे आपण प्रायोरिटी देतो, तर ऑब्विसली देव पण तेवढ्या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपल्याला मर्त्यसमयी आठवेल. म्हणजे काय की मर्त्यक समय जो क्षण असतो त्या क्षणामध्ये देव आठवेलच असं नाहीये, आणि याची आठवेल नाहीये म्हणजे नाहीच आठवणार तो. तर जर का एवढं सिंपल असतं की कृष्णाची आठवण करणं मरते समयी, तर मग सगळ्याच लोकांना आतापर्यंत मोक्ष मिळाला पाहिजे होता ना, पण आपण बघतोय पॉप्युलेशन तर वाढतच जाते. पण म्हणजे काय, बऱ्याच लोकांना मोक्ष मिळत नाहीये. तर ते मोक्ष मिळवणं तेवढं सिंपल आहे का? तर ह्याच्याकरता जसे सुहास प्रभू सांगत होते तसंच गरुड पुराणामध्ये ओके असं सांगितलेलं आहे की मरते समयी व्यक्तीला एवढा त्रास सहन करावा लागतो
विच इज इक्विव्हॅलंट टू 40,000 विंचू एका वेळी दंश करतील, तर त्यावेळी किती त्रास होईल तेवढा त्रास त्याला सहन करावा लागतो. आपण कम्पॅरेटिव्हली जरा बघूया आपण, की जेव्हा एखादी मुंगी आपल्याला चावते, किंवा एखादा मुंगळा आपल्याला चावतो, किंवा एखादी मधमाशी आपल्याला चावते, ओके, तर आपल्याला किती त्रास होतो. तो आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन, सगळा फोकस, सगळे थॉट्स आपले सगळे त्या जखमेवरती जात असतात, त्या वेदनेच्याकडे जात असतात. तर इमॅजिन करा, आपल्याला 10 किंवा 15 किंवा 1000 किंवा 10,000 मधमाशा एका वेळी चावल्या, किंवा एक विंचू चावला, किंवा 10,000 विंचू चावले, तर किती त्रास होईल. इकडे 40,000 विंचूंबद्दल सांगितलेलं आहे. 40,000 विंचू चावले तर आपल्याला म्हणजे कशाचीही आपल्याला जाणीव होणार नाही. आपण तर स्वतःचं नाव सुद्धा विसरून जाऊ. अभिनय प्रभू बोलले की आई वडील सुद्धा आठवणार नाहीत. अगदी किती 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 प्रॉपरली बोलले. तर सांगायची गोष्ट ही की जी व्यक्ती आयुष्यभर फक्त भौतिक गोष्ट करते, भक्तीचा लवलेश सुद्धा नसतो त्यांच्या जीवनामध्ये, अशा व्यक्तींना कोणत्या बेसिसवरती कृष्ण आठवेल. आणि ह्याच्याकरता आयुष्यभर प्रॅक्टिस केली जर आपण कृष्णाचं स्मरण करण्याची, तर कृष्णाची कृपा होईल आणि आपल्याला त्याचं स्मरण लास्ट मोमेंटला होऊ शकतं. ठीक आहे. तर कृष्ण काय बोलतोय की जर का तुम्हाला मृत्यूपासनं, भौतिक अस्तित्वापासून तुम्हाला जर मुक्ती मिळावी वाटत असेल, तर तुम्ही माझं स्मरण करा. आणि तुम्हाला माझं स्मरण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आयुष्यभर ती प्रॅक्टिस केली असेल. बरं, कृष्णाचं स्मरण का करायचं, तर मदभावम म्हणजे कृष्णाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूप सारखं आपल्याला जायला मिळेल. म्हणजे कृष्ण ज्या प्लॅनेटवरती आहे तिकडे आपल्याला जायला मिळेल. तर इकडे बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे की आपण सगळे देव आहोत म्हणून, आणि आपल्याला आपला विसर पडलाय म्हणून आपण ह्या परिस्थितीमध्ये आलो आहोत. तर जेव्हा आपण आपला हा विसर म्हणजे आपल्याला आपला कळेल ओरिजिनल रूप काय आहे, तेव्हा आपण देव परत बनणार आणि आपण इकडनं जाणार. हे असे गैरसमज आहेत. भगवद्गीता कम्प्लिटली त्याचं हे करते, रेफ्यूट करते त्याला, म्हणजे रिजेक्ट करते त्याला. तर असं नाहीये की आपण देव होतो. आपण कॉन्स्टंटली आपण आत्मा होतो, आत्मा आहोत आणि आत्माच राहणार आपण. आज आपल्याला कृष्णाचं स्मरण विस्मरण झालेलं आहे म्हणून आपण ह्या पृथ्वी तलावरती आहोत. आपली जी काही प्रॅक्टिस आहे ती प्रॉपरली झाल्यानंतर आपण परत त्याच्याकडे जाऊ शकतो. तर गंमत अशी आहे की कृष्णाकडे का जायचं, हा साधा एक प्रश्न कोणालाही निर्माण होऊ शकतो. तर त्याचं सुद्धा उत्तर कृष्णांनी 8व्या अध्यायाच्याच 17, 18 आणि 19व्या श्लोकामध्ये त्यांनी उत्तर दिलंय निगेटिव्ह पद्धतीने, आणि 20, 21, 22 श्लोकांमध्ये पॉझिटिव्ह पद्धतीने उत्तर दिलंय त्याचं. तर आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर त्यावेळी मिळेल. गंमत काय आहे की कृष्ण हा अतिशय शुद्ध आहे. त्यामुळे त्याच्यापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे. आपण जेव्हा पाण्याचा ग्लास भरतो प्यायला, त्यावेळी शुद्ध पाणी घेतो आपण, राईट. तर शुद्ध पाणी घेतल्यानंतर आपण गढूळ पाणी जर का त्या पाण्याच्या ग्लासमध्ये मिक्स केलं तर सगळ्याच्या सगळं पाणी गढूळ होऊन जाईल. म्हणजेच काय, तर जोपर्यंत त्या दुसऱ्या पाण्याची, नवीन पाण्याची शुद्धता सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जुन्या पाण्यामध्ये मिक्स नाही करणार आपण. इकडे सुद्धा तेच आहे की जो दरवाजा आहे ना कृष्णाच्या प्लॅनेटचा, तो दरवाजा आपल्याला आता बंद आहे. तो दरवाजा तेव्हाच उघडेल आपल्याकरता जेव्हा आपली शुद्धीकरण व्यवस्थित होईल. ते काय शुद्धीकरण आहे वगैरे ते आपण बोलूया. आपण 5व्या अध्यायामध्ये ह्याबद्दल बोलले. तर ह्या श्लोकाचा तसं सारांश आपण बघितला, पण एक दुसऱ्या अँगलनी पण बघू शकतो की इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, द लॉ ऑफ फायनल थॉट. अंतिम जो विचार येतो ना आपल्या मनामध्ये, त्याचं प्रिन्सिपल, त्याचा लॉ काय आहे ते ह्या श्लोकामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. मृत्यू समयी जे आपलं चैतन्य आहे, जी आपली शुद्धता आहे, जसे आपल्या मनात विचार येतील
त्याप्रमाणे आपल्याला कृष्णाचं स्मरण होईल किंवा कृष्णाचं स्मरण नाही होणार. ह्या श्लोकामध्ये कृष्णाने जर त्याचं स्मरण झालं तर काय होईल ह्याचं उत्तर दिलंय. पुढच्या श्लोकामध्ये तो त्याचं स्मरण जर नाही झालं तर काय होईल त्याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, तर ह्याबद्दल आपण बोललो. मी पुढे एक स्किप करतो. आपण जर आयुष्य आपलं भक्तिमय असलं आणि त्याप्रमाणे आपलं आपण जीवन जगलं आपण, कृष्णाचं स्मरण होणं सिंपल असतं. तर तुम्ही बऱ्याच वेळा बघाल की कधी कधी चालताना अचानकपणे पायाला ठेच लागते आणि आपण पडतो. तर ताबडतोब आपल्या तोंडातनं शब्द काय येतो, आई ग, हे शब्द येतो, राईट. तर आई ही व्यक्ती आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आपल्या बरोबर होती आणि ती भरपूर काळ असते मेजॉरिटी लोकांबरोबर. त्यामुळे आई ह्या व्यक्तीचा सहवास, आई या व्यक्तीबद्दलचे विचार, आई या व्यक्तीचे इन्फ्लुएन्स आपल्या जीवनामध्ये एवढा असतो की आई हे ऑटोमॅटिकली येऊन जातं. तर त्याप्रमाणे कृष्णाचं स्मरण झालं पाहिजे आपल्याला आयुष्यभर, म्हणजे कृष्ण आपल्याला आठवेल. जर का आपण कृष्णाचं स्मरण कमी आणि इतर देवी देवता किंवा इतर व्यक्ती आयुष्यामधल्या किंवा आपल्या गोष्टी आयुष्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं स्मरण जास्ती करत राहिलो तर ऑब्व्हियसली त्यांच्याबद्दलच आपल्याला विचार येणार. एका ठिकाणी लेक्चरला गेलेलो आणि तिकडे मी सांगताना असंच हे सांगत होतो याबद्दल. तर एकाने गमतीमध्ये असाच प्रश्न विचारला की की चांगलं आहे म्हणून की आपण आयुष्यभर मजा मस्ती करायची आणि लास्ट मोमेंटला कृष्णाचं स्मरण करायचं आणि कृष्णाकडे जायचं, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती पण गमती जमती करता येतील आणि कृष्णाकडे पण जाता येईल आपल्याला, दोन्ही अचीव होईल. पण गंमत अशी आहे की हे बोलायला सोपं असतं पण प्रॅक्टिकली करायला इम्पॉसिबल आहे. का? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कधी माहितीच नसतं आपला मृत्यू कधी होणार आहे. भली आपण मृत्यूच्या उंबरठ्यावरती असू पण त्यावेळी मृत्यू होईलच ह्याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे जर का आपल्याला माहितीच नाहीये की मृत्यू आपल्याला कधी होईल तर मग त्यावेळी मृत्यू समय कृष्णाबद्दलचा विचार मनात आणणं हे सुद्धा प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आयुष्य आपण जगलेलो आहोत त्याच प्रमाणचे विचार आपल्याला मृत्यू समय येणार आहे. इट इज इम्पॉसिबल की तुम्ही आयुष्यभर बायको, मुलं, गाडी, बंगला, पैसा, जॉब, स्टेटस ह्याच गोष्टीबद्दल विचार जर केला तर कोणत्या बेसिसवरती तुम्ही एक्सपेक्ट कराल की तुम्हाला कृष्णाचं स्मरण लास्ट मोमेंटला होईल म्हणून. असे इस्कॉन मध्ये सुद्धा अशी बरीच उदाहरणं झालेली आहेत. तर आज तेवढा वेळ नाही मिळणार पण मी ठरवलेलं एक कहाणी सांगायची म्हणून. तर आपलं लंडन मध्ये एक टेम्पल आहे, तर तिकडे ही घटना घडलेली आणि अक्षरशः संक्षिप्त रूपात सांगतोय की एक डिवोटी होता आमचा जो म्हणजे जवळजवळ 80, 85, 90च्या सालची ही गोष्ट आहे. तर तो त्याला एका मुलीवरती प्रेम झालेलं आणि काहीतरी असं घटना घडली ज्यामुळे काहीतरी बहुतेक ऍक्सिडेंट झाला की काय, आणि त्याला तिचा फोटो बरोबर होता काहीतरी आणि त्यावेळेला त्याला ती दिसली का असं काहीतरी होतं. एक्झॅक्टली ना आता मला आठवत, मी पण ते वाचीन आणि सांगेन तुम्हाला. पण दुसऱ्या जन्मी त्याला एका मुलीचा देह मिळाला आणि त्या मुलीचा देह मिळाला. ती 18-20 वर्षाची जेव्हा ती मुलगी झाली त्यावेळी तिला एक एक गोष्टी आठवायला लागल्या आणि मग तिला जसं जसं आठवायला लागलं तसं तसं ती क्रॉस व्हेरीफाय करत गेली. ती भक्तिवेदांत मॅनर मध्ये आली जिकडे आपलं टेम्पल आहे तिकडे, आणि नंतर तिकडच्या जुन्या लोकांना भेटली, बोलली आणि बऱ्याच गोष्टींनी फाइंड आउट केलं. जिकडे हा इन्सिडेंट वगैरे झाला ती परत तिकडे त्या जागेवरती गेली आणि मग तिची स्मरणशक्ती तिला आली परत तिला, आणि तिला जाणवलं की ती मुलगी म्हणजे तो मुलगा होता आधीच्या जन्मी ज्या ज्याच्या ज्याला देह सोडावा लागला ते. आणि हे सगळं झाल्यावरती म्हणजे हा दशक होऊन गेली ही पूर्ण घटना घडायला. त्यानंतर मग ते लोकांना समजलं की काय आहे आणि मग त्यावेळी लोकांना ह्या श्लोकाचं महत्व कळलं.
मी ती लिंक जी आहे ती फॉरवर्ड करेन, तुम्हाला पण वेळ मिळाला की वाचा तुम्ही. तर गंमत सांगायचं मेन पॉइंट असा आहे की जोपर्यंत आपण प्रॅक्टिस आयुष्यभर करणार नाही तोपर्यंत आपलं ह्या कृष्णा व्यतिरिक्त सगळ्या गोष्टींवरती मन आपलं खिळलेलं असेल. जेव्हा आपलं मन कृष्णावरती खिळेल त्यावेळीच आपल्याला कृष्णाचं स्मरण होईल. आणि तरी सुद्धा आपल्याला डाऊट होऊ शकतो की बाबा असं खरोखर होईल की नाही, म्हणून कृष्ण अजूनही कॉन्फिडन्स देतोय आपल्याला, नास्ति नास्त्यत्र संशय म्हणून. हा, की बाबा ह्याच्याबद्दल तू अजिबात संशय करू नको, ही माझ्याकडनं तुला एक प्रॉमिस आहे, एक गॅरंटी आहे. आता आपण छोट्या छोट्या शब्द आहेत, तर मी ह्याबद्दल ना मी म्हणजे आधी बराच वेळा असं बोललेलो आहे, परत आज जरा बोलतो की भगवान हे जे 700 श्लोक भगवद्गीताचे बोलले गेलेले आहेत ना, हे तुम्हाला आठवत असेल पहिल्या अध्यायामध्ये आपण कव्हर केलेलं की अर्जुन भगवानांकडे इच्छा करतो की बाबा मला युद्धभूमीच्या मधोमध घेऊन चला, मला दोन्ही सैन्यांना बघायचंय म्हणून. आणि युद्ध व्हायला चालू व्हायला फक्त आता शंख वाजायची आवश्यकता आहे. आणि अशा वेळी हे डिस्कशन चाललेलं आहे. इनफॅक्ट शंख वाजलेला आहे, त्यानंतर हे डिस्कशन चालू झालेलं आहे. तर अशा वेळी भगवान त्याला बोलले की अरे तू काय वेड्यासारखं बोलतोय, चल सगळे फालतू विचार बाजूला ठेवून युद्ध कर म्हणून. पण तरी सुद्धा अर्जुन बोलतो नाही, माझ्या प्रश्नांची जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. तर आता गंमत कशी आहे की युद्धाकरता दोन्ही पक्ष समोरासमोर उभे आहेत आणि भगवानांकडे सुद्धा तसं बघितलं तर वेळ कमी आहे, कारण युद्ध चालू व्हायला इमिडिएटली चालू व्हायला पाहिजे. तर अशा वेळी जेव्हा कृष्ण जेव्हा श्लोक म्हणतोय गीताचे, त्यावेळी त्याला प्रत्येक शब्द तोलून मापून त्याला वापरावा लागणार आहे, कारण फालतू मध्ये अननेसेसरी वर्ड्स जर वापरले तर इट्स अ वेस्टेज ऑफ टाइम. म्हणून त्याला प्रॉपर वर्ड्स परफेक्ट मिनिंग असलेलेच वापरले पाहिजे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मिनिंग त्यांनी कन्व्हे केला तर कमीत कमी वेळेमध्ये तो भगवद्गीता सांगू शकतो आणि अर्जुनाला युद्ध करायला चालू करू शकतो. म्हणजेच काय, तर प्रत्येक शब्द जो भगवानांनी वापरलेला आहे भगवद्गीतेमध्ये त्याला त्याचा एक वेगळा मिनिंग आहे. त्यामुळे जेव्हा आपण भगवद्गीता शिकू त्यावेळी ती एका स्टोरीच्या फॉर्म मध्ये न शिकता आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, तर आपण भगवानांना जास्ती अप्रिशिएट करू शकतो, भगवद्गीतेला जास्ती अप्रिशिएट करू शकतो आपण. तर इथे कृष्ण जेव्हा बोलतोय अंतकालेचे माम एव, तर त्या एव हा शब्दाचा अर्थ काय आहे, महत्व काय आहे ते आपण समजून घेऊया. तर एवचा दोन अर्थ निघतात, केवळ म्हणजे फक्त आणि निश्चितपणे सर्टनली. ओके, तर आपण बघूया की ह्या दोघांचा जर आपण अर्थ बघितला तर दोन्ही शब्द बरोबर आहेत का बघूया, का कोणता शब्द ऍप्लिकेबल आहे. जर आपण निश्चितपणे असं जर समजलं तर कृष्ण एक आश्वासन देतोय आपल्याला हे जाणून येईल की बाबा तू काळजी नको करू, अंतकालेचे मामे व सर्टनली 100% तू माझ्याकडे येशील म्हणून. हे एक आश्वासन झालं. जर केवळ फक्त असा जर अर्थ काढला तरी सुद्धा तो अर्थ बरोबर निघतो, कारण कृष्ण काय बोलतोय, अनन्य, फक्त मी, बाकी कोणी नाही, अनन्य स्मरण पाहिजे, फक्त माझं स्मरण तुम्ही करा. जीवनाच्या शेवटी बाकी कोणत्याही गोष्टीचं स्मरण, भौतिक तर नाहीच नाही, दैवी पण नाही, फक्त कृष्ण, फक्त कृष्ण. आणि त्यामुळे आपल्याला कळून येईल की हे दोन्ही अर्थ परफेक्ट आहेत म्हणून, आणि दोघांचा अर्थ इकडे ऍप्लिकेबल आहे म्हणून. तर कृष्ण आता नास्त्यत्र संशय बोलतोय, याबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय नाही, तुला डाऊट घ्यायची काही गरज नाहीये. आता बऱ्याच श्लोकांमध्ये भगवद्गीतेमध्ये कृष्ण हे बोललेलं आहे, संशय करू नको, संशय करू नको. तर खरं तर तुम्ही बघितलं तर ह्या शब्दाची काही आवश्यकता नाहीये, कारण अर्जुनाने स्वतःला ऑलरेडी समर्पण केलंय कृष्णाकडे की मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु आहेस आणि मला आता सांग म्हणून.
आणि इनफॅक्ट जेव्हा पूर्ण 18 अध्याय बोलून होतात, म्हणजे भगवद्गीता सांगून होते, त्यावेळी कृष्ण अर्जुनाला विचारतो, तू हे नीट लक्ष देऊन ऐकलंयस का? तुला समजलंय का? तुझ्यामध्ये काही डाऊट वगैरे आहे का? असं तो बोलतो. आणि नंतर मग अर्जुन त्याला बोलतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. म्हणजे माझं जे मोह झालेला मला, त्याचा तो नष्ट झालेला आहे म्हणून. आता जेव्हा अर्जुन सारखी व्यक्ती, जो कृष्णाचा परम भक्त आहे, असे बरेच उदाहरणं आहेत. जेव्हा एकदा रुक्मिणी माता, एक्झॅक्ट मला तो आता इन्सिडेंट आठवत नाही, पण रुक्मिणी माता एकदा अर्जुनाकडे, त्याचं जे महल होतं त्याच्या जवळपास होती, त्याचं जे बेडरूम होते जवळपास होती. तर तिकडे ती आली आणि त्याला कृष्ण 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 असा आवाज ऐकू येत होता, तिला ऐकू येत होता. तर ती बघायला गेली कुठनं आवाज येतोय म्हणून. आणि तिकडे ती अर्जुनाच्या रूम मध्ये प्रवेश करते, पण तिकडे अर्जुन तर झोपलेला. मग तिला कळत नव्हतं की कुठनं आवाज येतोय. जिकडनं आवाज येतोय तिकडे ती जवळ गेली. नंतर कळलं की अर्जुनाच्या केसांमधनं आवाज येतोय तिला. ह्या अर्जुनाचा कृष्ण म्हणजे प्राण होता, श्वास होता. कृष्ण अर्जुनाचा. तर अशा अर्जुनाला परत परत सांगायची गरज नाहीये की तू संशय नको करू माझ्यावरती. आणि भगवद्गीता सांगेपर्यंत कृष्णाने पांडवांना आणि कुंतीला आणि द्रौपदीला इतक्या वेळी मदत करून वाचवलेलं आहे की त्यांना तर संपूर्ण गॅरंटी होती की कृष्ण कोण आहे म्हणून. कुरुक्षेत्राचं युद्ध होण्याआधी एकदा नारद मुनी कुरुक्षेत्रावरती आलेले आणि युधिष्ठिर पण तिकडे त्यांना भेटायला गेलेले. त्यावेळी नारद मुनींना युधिष्ठिराने विचारलेलं की बाबा कोण आहे सुप्रीम आणि मी कशी पूजा करावी. त्यावेळी नारद मुनी हसले त्याच्यावरती. म्हणजे त्याचा प्रश्न इतका इतका विचित्र आणि क्षुल्लक होता की नारद मुनी युधिष्ठिरावरती हसले. ते बोलले की परम परमेश्वर श्री कृष्ण तुमच्या घरी वास करतोय, तुमच्या बरोबर राहतोय, तुमच्या घरी तो जेवतो, तुमच्या बरोबर हसतोय, खेळतोय, बोलतोय, सगळं तुमच्या बरोबर करतोय. आणि तरी तुम्ही त्याला ओळखू शकले नाही. आणि तुम्ही विचारताय की परमेश्वर कोण आहे म्हणून. फक्त की सर्वात सुप्रीम श्रीकृष्ण जो आहे तो तुमच्या घरी राहतोय, तुम्ही त्याची पूजा करा म्हणून. त्यावेळी युधिष्ठिराला अजून प्रॉपरली कन्फर्म होतो, जाणीव होते त्याला. तर अशा व्यक्तींना, ज्यांना कृष्णावरती इतका स्ट्रॉंग फेथ आहे, त्यांच्याकरता कृष्णालाही सांगायची गरज नाही, न असती अत्र संशय म्हणून. तो खरं सांगतोय, हे नास्तिक संशय हे आपल्याकरता लोकांना सांगतोय. कारण एवढं ऐकून सुद्धा, एवढं समजून सुद्धा आपल्या मनात तो तरी सुद्धा एक किंतु परंतु राहतो की बाबा खरोखर असं होतं का? कृष्ण खरोखर सुप्रीम आहे का? मी त्याचं स्मरण करू शकेन का? जर स्मरण झालं तर मला कृष्णाकडे जायला मिळेल का? हे असे विचार येऊ नयेत म्हणून तो नास्त्यत्र संशय बोलतो. हे त्याचं नुसतं वचन नाहीये की बाबा मी तुला प्रॉमिस करतो, त्याची ही गॅरंटी देतोय तो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजणं. जे कृष्णाची भक्ती करतात ना, त्या साधकांकरता सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. कारण एक तर ते स्पष्ट उत्तर मिळतंय आपल्याला, दुसरं म्हणजे प्रेरणा पण आपल्याला देतं. आणि आपल्याला कळतं की आपली ही जी प्रयत्न जी आहेत, भौतिक प्रयत्न, म्हणजे बंगला बनवा, गाडी मिळवा आणि मोठे मोठे जॉब करा आणि भरपूर पैसा कमवा आणि हे करा ते करा वगैरे, ह्या गोष्टींमुळे आपल्याला कृष्णाचं स्मरण होणार नाही. आपल्याला कृष्णाचं स्मरण फक्त भक्तीमुळे होणार आहे. आपलं चैतन्य जे आहे, आपले जे सत्व गुण आहे, तो इम्प्रूव्ह होणं तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण कृष्णाची भक्ती करतो. ओके, हे मला स्किप करायला पाहिजे. आपण आता एक रेल्वे प्रवास जो असतो ना, त्याची उपमा घेऊन आपण कृष्णाचं मर्तेसमयी स्मरण जे आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करूया. तर प्रयाण काले अर्जुनाने विचारलेलं,
तर प्रयाण ह्या शब्दाचा अर्थ काय? प्रस्थान करणं, निघणं. तर इथे कृष्ण कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय की एका आत्म्याचा शरीरातनं जेव्हा बाहेर पडतो तो शरीरातनं आणि दुसऱ्या शरीरात जातो, त्यामुळे मृत्यूपासून दुसऱ्या शरीरात जन्म होण्यापर्यंतचा प्रवास, त्याबद्दल कृष्ण बोलतो इकडे. ठीक आहे. ज्या कोणी लोकांनी गरुड पुराण वाचलं आहे तर तुम्हाला मे बी हे समजेल. तर एकदा गरुडाने विष्णूला विचारलेलं, हा प्रश्न विचारलेला की काय होतं आत्म्याचं शरीरातनं बाहेर पडल्यावरती. तर मृत्यूपासून जन्मापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं पूर्ण वर्णन गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं म्हणजे भक्ती त्यातनं वाढते असं नाहीये, पण आपल्याला निदान टेक्निकली गोष्टी समजतात. काही गोष्टी आपल्याला डाऊट वाटतात, डाऊटफुल असतात, तर त्याची क्लॅरिटी आपल्याला तिकडे मिळते. तर आता आपण बघूया की एखाद्या व्यक्तीला समजा मुंबई पासून दिल्लीला पोहोचायचं असेल तर त्याला काय करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे त्याला दिल्लीला जाईल ह्या गाडीचं तिकीट घ्यावं लागतं, बरोबर. नंतर काय होतं की तिकीट घेतल्यावरती वेळच्या वेळी त्या गाडीमध्ये बसावं पण लागतं तिकडे. ठीक आहे. तर आता समजा त्यांनी तिकीट घेतलं दिल्लीचं, पण गाडीत बसला समजा बँगलोरला जाण्याकरता, तर तो दिल्लीला पोहोचू शकेल का? नाही. हा. तर म्हणजे काय की तुम्ही आयुष्यभर जर जे तुम्ही काम करताय, जे कर्म करता तुम्ही, त्या कर्माच्या बेसिसवरती तुम्हाला कोणत्या तरी गाडीमध्ये बसावायला मिळणार आहे. ही संपूर्ण जी रेल्वेची यंत्रणा आहे, त्या रेल्वेची यंत्रणा अशाच प्रकारे काम करणार की दिल्लीला जाणारी गाडी फक्त दिल्लीलाच जाणार, ज्या दिवशी ठरली, ज्या वेळी ठरली ती त्याच वेळी निघणार. बँगलोरला जाणारी गाडी बँगलोरलाच जाणार. तर तुम्ही दिल्लीचं तिकीट घेऊन बँगलोरच्या गाडीत बसल्यावरती असं एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे की मी दिल्लीला जाईन म्हणून. तसंच ज्या प्रकारे आपण कर्म करतो आयुष्यभर, त्या कर्मामुळे जे डेस्टिनेशन आपल्याला आपण डिझर्व करतो, त्या डेस्टिनेशनच आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही असं जर विचार केला की बाबा आयुष्यभर मी सगळं नॉनसेन्स कर्म करणार, पण मरते समय मात्र मला कृष्णाकडे जायचंय, तर ते शक्य नाहीये. तुम्ही आयुष्यभर जर तुम्ही पापकर्म केलं तर तुम्हाला खालच्या योनीमध्ये पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागेल, किंवा असंही होईल की तुम्हाला खालच्या प्लॅनेट्स वरती जन्म घ्यावा लागेल. पाताळ, विताळ, अतळ, सुताळ वगैरे वेगळे वेगळे असे हेलिश प्लॅनेट्स आहेत, नर्क आहेत. ते 28 प्रकारचे नर्क आहेत, जे 5व्या अध्यायाच्या 28वा अध्याय आहे ना, 5व्या स्कंदाचा, श्रीमद भागवतमचा जो 5वा स्कंद आहे त्याच्यापासल्या 28व्या अध्यायामध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे की कोणतं पाप केल्यावरती कोणत्या प्रकारचं नरकात जावं लागतं म्हणून. तर तिकडे तर तुम्ही असं एक्सपेक्ट करूच शकत नाही की आयुष्यभर आपण मजा मस्ती केली, भरपूर पाप कर्म वगैरे केले, पण जाताना तर मला कृष्णाकडे जायचं, हे शक्यच नाहीये तुम्हाला. त्यामुळे आपण जर का उलट सिच्युएशन बनवली, तर आधी आपण आपलं डेस्टिनेशन डिसाइड केलं आणि त्याप्रमाणे जर आपण आपलं कर्म परफॉर्म केलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. जसं रेल्वेचा प्रवास करण्याकरता आपण आधी काय करतो, आधी आपण विचार करतो आपल्याला जायचं कुठे आहे, की बाबा हा मला दिल्लीला जायचं आहे. मग काय करतो, मग दिल्लीच्या रेल्वे स्टेशनचं तिकीट आपण काढतो आणि मग दिल्लीच्या गाडीत बसतो. म्हणजे काय, डेस्टिनेशनच्या बेसिसवरती जर्नी डिसाइड करतो आपण, बरोबर. मग जर का जेव्हा आध्यात्मिक गोष्ट येते त्यावेळी आपण असं का एक्सपेक्ट करतो की जर्नी कोणतीही असो पण डेस्टिनेशन जे मला हवंय तेच पाहिजे. तिकडे पण आपण हेच डिसाइड केलं पाहिजे की मला डेस्टिनेशन आधी डिसाइड करायचं, मला कृष्णाकडे जायचंय मला, आणि त्याच्याकरता मला काय काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी तर त्या मी करणार. त्यामुळे आपण आपलं जर्नी डेस्टिनेशनच्या बेसिसवरती डिसाइड केलं तर आपल्याला डेस्टिनेशन अचीव होईल. जर का कृष्णाकडे जायचंय आणि भक्ती प्रॉपरली त्यांनी जशी सांगितली त्याप्रमाणे जर केली आपण, तर कृष्णाकडे आपण नक्की जाऊ शकतो. जर का आपल्याला कृष्णाकडे जायची इच्छा नसेल, किंवा इच्छा असून सुद्धा आपण त्या प्रकारची भक्ती नाही केली, त्या प्रकारचे कर्म नाही केले, तर कृष्णाकडे जाण्याचं क्वेश्चन येऊच शकत नाही, आपण जाऊच शकणार नाही कृष्णाकडे.
ही जी आपला जो अंतिम क्षण असतो ना, तो अंतिम क्षण म्हणजे ती आपण समजा एखाद्या लहान मुलाला आपण विचारलं की बाबा तुला मोठेपणी काय बनायचंय, तो बोलतोय मला समजा डॉक्टर बनायचं. तर 12वी केल्यानंतर 5 वर्ष तो अभ्यास करणार आणि शेवटच्या वर्षी त्याची जी परीक्षा आहे ती परीक्षा तो देणार. त्या परीक्षेच्या बेसिसवरती हे डिसाईड होणार की तो डॉक्टर बनणार का नाही बनणार. समजा त्याला डॉक्टर बनायचंय म्हणून तो 15-20 वर्ष अभ्यास करतोय, पण त्या फायनल मोमेंटला, फायनल एक्झाम मध्ये जर का तो फेल झाला, तर त्याच्या ही पूर्ण जी 15-20 वर्ष जी आहेत त्यांनी अभ्यास जो केलेला आहे त्याचं त्याला जसं फळ एक्सपेक्टेड आहे ते मिळालं नाही. म्हणजे त्याला म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपल्याला फळ हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायला पाहिजे. जर का आपल्याला कृष्णाचं स्मरण व्हायला पाहिजे लास्टला, म्हणजे जर आपण कृष्णाकडे जाऊ शकतो, तर कृष्णाचं स्मरण होईल असं कर्म आपल्याला, भक्ती आपल्याला केलीच पाहिजे आयुष्यभर. हे एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे आणि त्याचं रिझल्ट मिळणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. की बाबा मी आयुष्यभर पाहिजे ते नॉनसेन्स करणार, पण कृष्ण बाबा तू मला स्मरणीय म्हणजे मला तू घेऊन जाशील, तर ते शक्य नाहीये. आता गंमत म्हणजे की हे सगळं कसं करायचं. सॉरी, माझं हे थोडं अर्धवट राहिलंय यावेळेला. आता हे सगळं कसं करायचं हे मेन प्रश्न आपल्याला डिस्कस केला पाहिजे, करेक्ट. तर त्याच्या आधी जरा बघूया की मद्भावम याती जो कृष्ण बोललेला आहे की माझं स्वरूप जे आहे, माझा भाव जे आहे ते व्यक्तीला प्राप्त होतो. तर ह्याचा अर्थ हा नाही की आपण देव बनतो, कृष्ण देव आहे म्हणजे आपण पण देव बनतो, तसं नाही आहे तो अर्थ. जसं आपण मागच्या वेळी बोललेलो, जिवेर स्वरूप आहे नित्य कृष्णदास, म्हणजे आपलं स्वरूप जे आहे ते आपण कृष्णाचे दास आहोत, आपण देव नाही आहोत. हे हे सगळे म्हणजे भगवद्गीता ज्यांनी शिकली नाही, समजली नाही आणि स्वतःची फिलॉसॉफी निर्माण केली, अशा लोकांचे हे थॉट्स आहेत की आपण देव आहोत वगैरे हे सगळे. तर आपण एक ऑर्डिनरी आत्मा आहोत, आपलं स्वरूप म्हणजे आपण कृष्णाचे सेवक आहोत, बस. तर आपल्याला ते आपलं स्वरूप प्राप्त होतं आणि कृष्णाचं भाव प्राप्त होतं. म्हणजे काय की आपण पण संपूर्णपणे भौतिक आपण देह देऊन टाकतो आणि आध्यात्मिक देह आपल्याला मिळतो आणि आपण आपल्या कृष्णाच्या वैकुंठ लोकात जाऊ किंवा गोलोक वृंदावनात जाऊ, जिकडे आपली लेवल असेल त्याप्रमाणे आपण जाऊ तिकडे. तर ही जी स्टेज आहे की त्याचा जो भाव आहे तो आपल्याला मिळणं, ती ही फायनल परफेक्शन आपण म्हणू शकतो. की कृष्णाच्या धामी जाणं म्हणजे कृष्णाने ह्याच अध्यायाच्या 20, 21, 22 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की बाबा एकदा जो कधी माझ्या धामी येतो त्याला परत यावं लागत नाही, कारण माझं धाम परमनंट आहे, बाकीचे सगळे धाम टेम्पररी आहेत म्हणून. आणि ते सांगण्याकरता त्यांनी ब्रह्माचं एक्झाम्पल पण दिलं 17व्या श्लोकामध्ये, ते आपण बघू आपण. 15 आणि 16व्या श्लोकात सुद्धा तो बोलतोय की जर का तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला परत याची कधी 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 परत यावं लागणार नाही, पण जर का तुम्ही माझ्याकडे नाही आलात, इतर धामी गेलात, तर तुम्हाला परत 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 येत राहावं लागणार तुम्हाला. त्यामुळे इकडे स्वर्गाला कम्पेअर जर केलं आपण, तर आपल्याला समजू शकतं की स्वर्ग सुद्धा डिस्ट्रक्टिबल आहे. स्वर्गाचं सुद्धा डिस्ट्रक्शन होतं आणि निर्माण केलं जातं ते एकसारखं. त्याबद्दल आपण बोलू डिटेलमध्ये. ओके. आपण जरा आता फक्त ह्या गोष्टीकडे आपण बघूया की हे सगळं जर अचीव करायचं असेल तर काय करायला पाहिजे. आता आपण म्हणजे प्रिन्सिपल बद्दल बोललोय, आता त्याबद्दल जे ऍक्शन्स आहेत त्याबद्दल बोलूया. तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे हे सगळं अचीव करायचं असेल. म्हणजे कृष्ण काय बोललाय, तुम्ही माझ्याकडे यायचा प्रयत्न करा, माझ्याकडे येण्याकरता तुम्हाला मृत्यूसमयी माझं स्मरण झालं पाहिजे. आणि कृष्णाचं स्मरण मृत्यूसमयी होणं तेवढं सिंपल नाहीये. जर का आयुष्यभर आपण भक्ती केली तर आपल्याला मृत्यूसमयी कृष्णाचं स्मरण होऊ शकतं, बरोबर. मग आता आयुष्यभर जर भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तुम्हाला काय वाटतं. कृष्णाच्या नामात
रंगून जायचं म्हणजे कृष्ण नामातच रमून जायचं. बरोबर, बरोबर. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप. हा, ते झालं हरे कृष्ण महामंत्र. अजून काय काय करताय? हरे कृष्ण. हरे कृष्णा. येस, आपण शक्यतो त्यांनी सांगितलेल्या रूल्सला फॉलो करून जाणीवपूर्वक लक्षात ठेवून आपण स्वतःला परिवर्तन करणं. बरोबर. म्हणजे काय करणार तुम्ही? परिवर्तन म्हणजे एक्झॅक्टली काय करणार? म्हणजे कॉन्शियसली डोक्यामध्ये आणि मनामध्ये कृष्णाचा भाव ठेवून त्यांनी सांगितलेले गोष्टींचं आचरणात आपण आणून आपल्याला बदलणं आणि कम्प्लिटली नामस्मरण हे वागण्यातनं आणि आपल्या बोलण्यातनं सगळ्यातनं दिसलं गेलं पाहिजे. बरोबर, बरोबर. पण ते तेवढं सोपं नाहीये ना ते. म्हणजे आपण येस. आपण इच्छा ठेवतो की बाबा नामस्मरण करायचं, पण प्रत्येक वेळी जमतं तसं नाहीये. कृष्णाला मनात आणणं हे जमतं तसं नाहीये. आणि म्हणून ते जमावं म्हणून काय करतो आपण, छोट्या छोट्या गोष्टी कॉन्स्टंटली करायला चालू करतो. जसं म्हणजे भगवद्गीता वाचणं, भगवद्गीता समजणं, भगवद्गीता लोकांना शिकवणं, नंतर पूजा करणं. हा, डीटी वर्शिप, मूर्ती पूजा करणं. कृष्णाने भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की 8 प्रकारे आपण त्याची मूर्ती स्थापन करू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो. तर 8 पैकी कोणत्याही प्रकारे आपण त्याची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करणं. कृष्ण आणि कृष्णाची मूर्ती ह्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. दीक्षा घ्यावं, गुरुकडे गुरुच्या शरणात जावं, गुरुची आज्ञा पालन करणं, उपास करणं, एकादशीचे उपास करणं, गुरुची सेवा करणं, नंतर म्हणजे टेम्पल्स बांधणं कृष्णाकरता आपण फंड्स कलेक्ट करून नवीन नवीन छान छान टेम्पल हे करू शकतो. कृष्णाला चांगला भोग अर्पण करू शकतो, नैवेद्य दाखवून वगैरे, आणि त्याचा प्रसाद घेऊ शकतो आपण. तर गंमत म्हणजे काय की ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी जी आपण दिवसभर करतो ती सगळीच्या सगळी आपण कृष्णाकरता करू शकतो. जर का आपण नोकरी करत असलो तर नोकरी सुद्धा आपण ह्याच्याकरता करू शकतो की बाबा ह्यातनं जो पैसा मिळेल त्याच्यातनं मी कृष्णाकरता नवीन टेम्पल बांधू शकेन, किंवा डीटी वर्शिप चांगली करू शकेन, किंवा भोग चांगले चढवू शकेन, किंवा मी गुरुला डोनेशन देऊ शकेन, किंवा गुरुची सेवा करण्याकरता ह्याच्याकरता वापरू शकेन वगैरे. फॅमिली करता वापरणं सुद्धा ऑब्व्हियसली ती कृष्णाचीच सेवा झाली, कारण फॅमिली सुद्धा कृष्णाच्या सेवेमध्येच संलग्न असते. तर सांगायचं पॉइंट असा आहे की भक्ती म्हणजे फक्त हरे कृष्ण मंत्राचा जाप असं नाहीये. ऑफकोर्स ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जाप टॉप मोस्टला येतो, नो डाऊट अबाउट इट. बट बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की मी हरे कृष्ण मंत्राचा जाप केला म्हणजे मी भक्ती केली, तर असं नाहीये. कृष्णाकरता एखादी गोष्ट केली तर ती भक्ती झाली, अदरवाईज ती भक्ती नाहीये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भक्तीचे असे बरेच पॅरामीटर्स आहेत की अहैतुकी पाहिजे. अहैतुकी म्हणजे म्हणजे मला फायदा होतोय म्हणून मी कृष्णाला करतोय तर ते बरोबर नाहीये. कम्प्लिटली निस्वार्थी असलं पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की देवळात गेले, 4 फुलं चढवली, पेढ्याचा नैवेद्य दाखवला तर लगेच हात जोडून मागायला तयार. तर खरं त्यांचं उद्दिष्ट देवळात जाण्याचं, कृष्णाला किंवा कोणत्याही देवतेला फूल चढवणं, पेढेचा नैवेद्य दाखवणं हा ऑब्जेक्टिव्ह नव्हताच त्यांचा. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह हाच असतो की मला ह्यातनं काय मिळेल. हा, तर ती अहैतुकी भक्ती नाही झाली. अहैतुकी म्हणजे काय की मला काहीही साध्य करायचं नाहीये ह्याच्यातनं, मी फक्त तुझी सेवा करायला मिळते, मला त्यातनं मला आनंद मिळते म्हणून मी ते सगळं करतोय, तुझी सेवा करायची म्हणून मी करतोय. ती अहैतुकी झाली. हा, आणि काय तर ती नित्य असली पाहिजे. आज केलं उद्या नाही, परवा केलं नंतर कंटाळा आला मग केलं नाही वगैरे, हे असं नाहीये. आणि अनुशीलनम म्हणजे काय की ते कृष्णाला फेवरेबल असलं पाहिजे. कंस सुद्धा कृष्णाची कॉन्स्टंटली आठवण काढत होता, पण तो एका वेगळ्या उद्दिष्टाने करत होता. कृष्णाला त्याला मारायचं होतं, त्यांनी तो आठवण काढत होता. तर अशा प्रकारे ही कृष्णानुशीलनम नाहीये. कृष्णानुशीलनम म्हणजे कृष्णाला काय अभिप्रेत आहे आपल्याकडनं,
तर कृष्णाला वाटतंय की बाबा आपण सगळ्यांनी शुद्ध मनाने त्याचा मंत्र जाप करावा, त्याचं नामस्मरण करावं, लोकांना भगवद्गीता शिकवावी, चांगला भोग चढवावा, लोकांना प्रसाद द्यावा खायला, चांगली मूर्तीपूजा करून लोकांना चांगलं दर्शन मिळेल, हे त्याला अभिप्रेत आहे. तर ह्या गोष्टी ज्या कृष्णाला अभिप्रेत आहेत आपल्याकडनं, त्या करणं म्हणजे ती खरी भक्ती झाली. मला वाटतंय असं असं करणार म्हणून मी ते करणार, आणि ती भक्ती नाही. आपल्याला गुरुची आज्ञा आहे, कृष्णाची आज्ञा आहे, तर ती करणं, त्यांना फायदा होईल म्हणून करणं, ही खरी भक्ती झाली. याच्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचं जप करणं हा टॉप मोस्ट गोष्ट आहे. त्यामुळे कृष्णाच्याच सेवेमध्ये समजा 10 गोष्टी आपल्याला करायचं ऑप्शन आहे, आणि त्या 10 पैकी एक जर हरे कृष्ण मंत्राचा जाप असेल ना, तर जर का हरे कृष्ण मंत्राचा जप करण्याकरता जर आपल्याला बाकीच्या गोष्टींमुळे आपल्याला ते जमत नसेल ना, तर त्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवणं आणि हरे कृष्ण मंत्राचा जाप करणं इज मोर इम्पॉर्टंट दॅन बाकीच्या गोष्टी करणं. त्यामुळे बऱ्याच वेळा टेम्पलमध्ये राहणारे जे डिवोटीज असतात ना, ती लोक पहाटे 4ला वगैरे उठतात आणि सकाळी 6-6:30 पर्यंत त्यांच्या सगळा जप, जो नित्य ठरलेला जप असतो, तो पूर्ण करतात ते, आणि मग त्यांच्या दिनचर्येला सुरुवात करतात. म्हणजे काय की बाकीच्या कोणत्याही गोष्टी त्यांचा जप करण्यामध्ये अडथळा बनू नये म्हणून जपाला सगळ्यात टॉपमोस्ट प्रिफरन्स दिलेलं असतं. दिवसातलं सगळ्यात पहिलं काम ते करतात आणि मग त्यानंतर बाकीच्या कामाला लागतात. तर हे खरी भक्ती झाली आणि ही खरी अहैतुकी झाली. हरे कृष्णा. सुजाता माताजी आणि सीमा माताजींनी हात वरती केलेला. कोणाला काय बोलायचं? हरे कृष्ण. तुमचे दंडवत प्रणाम. प्रभूजी, मला हे सांगायचं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे भगवंतांना स्मरण कसं करायचं, तर आपण भगवद्गीता भागवतम वाचलं पाहिजे, भक्तांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, जास्तीत जास्त आपण क्लासेस ऐकले पाहिजेत, भगवंतांची सेवा केली पाहिजे, भगवंतांच्या भक्तांची सेवा केली पाहिजे, ज्यामुळे आपली भक्ती अजून दृढ होण्यास मदत होईल. हरे कृष्ण. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हरे कृष्णा. थँक्यू सो मच माताजी. हरे कृष्णा. तर कोणाला काही प्रश्न आहे? प्रभूजी, एकच फक्त विचारायचं होतं. म्हणजे आपण लास्ट श्लोकाबद्दल आपण एक एक फक्त शब्द वापरलेला, देहभृतांवर, म्हणजे श्रीकृष्णाने वापरलेला हा शब्द, तर मला फक्त त्याच्यावरती लास्ट मी मिस केलं जरा ते, तर थोडस एक थोडक्यात सांगू शकता का? देहभृतांबर असं कृष्ण अर्जुनाला म्हणतो. तर देहभृतांबर म्हणजे काय की ज्या व्यक्तींना देह मिळालेला आहे, त्या व्यक्तींमध्ये जी सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा तो अर्थ तो निघतो. देहभृतांबर म्हणजे तो अर्जुनाला बोलतोय की हे अर्जुना, तू एक सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहेस. जे देहधारी प्राणी आहेत त्याच्यामध्ये तू सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहे, असं तो अर्जुनाला संबोधतोय त्याच्यातनं तो. हरे कृष्णा. तर आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा